नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचं म्हणजे यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर रोज रोज सकाळी एकच प्रकारचा तोच व्हेज नाश्ता खाऊन कंटाळा आला असेल, तर आज मी तुम्हाला नॉनव्हेजची नाश्त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे. तर एकदा नक्की करून बघा, तुम्हाला फार आवडेल. मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मी ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये 1 कप बारीक रवा घालायचा आहे. त्यानंतर मी ते 2 ब्रेड घेतलेले आहेत. तर आता आपल्याला हे ब्रेड क्रश करून या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहे आणि या दोन्ही साहित्याची एकदम बारीक पावडर बनवून घ्यायची आहे. तर मी ते दोन्ही साहित्याची एकदम बारीक पावडर बनवून घेतलेली आहे. मग आपल्याला ही पावडर एका बाउलमध्ये काढायची आहे आणि त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. मग यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स घालायचे आहेत. तर तुम्ही इथे चवीनुसार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरचीचा पण वापर करू शकता. मग आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर ही रेसिपी नॉनव्हेज बनवण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये एक अंडे फोडून घालायचं आहे. तर तुम्ही ही रेसिपी व्हेज बनवण्याचा विचार करताय तर तुम्ही याच्यामध्ये अंड्याच्या बदली बेसनाचा पण वापर करू शकता. तर आता आपल्याला हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. मग हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर हे मिश्रण आपल्याला 5 मिनिटांपर्यंत असेच भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. मग आता इथे 5 मिनिट झालेले आहेत आणि हे मिश्रण आता व्यवस्थित भिजले आहे. त्यानंतर आपल्याला ही रेसिपी बनवण्यासाठी फड बनवण्याचा तवा गॅसवर ठेवायचा आहे आणि यामध्ये चमच्याने तेल घालायचं आहे आणि या साच्यामध्ये हे मिश्रण आपल्याला चमच्याने घालायचं आहे. मग आपल्याला याच्यावरती एक प्लेट ठेवायची आहे आणि हे फड आता एका बाजूनी 2 मिनिटांपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. तर आता इथे 2 मिनिट झालेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला हे फड चमच्याने पलटवायचे आहेत आणि अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूनी पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत. तर आता ही रेसिपी आपल्याला दोन्ही बाजूनी एकदम ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी बनवून गरमागरम सॉस बरोबर नाश्त्यामध्ये सर्व करू शकता, नाही तर फक्त चहा या कॉफी बरोबर पण नाश्त्यामध्ये देऊ शकता. तर मागच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटू आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मग थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.